नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललं आहे 61. भाग चाललाय 361. विरह कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 71 ते 74. प्रथम आपण 71वा दोहा ऐकूयात. पिया बिन जिया तरसत है, पल पल बिरह सताए, रैन दिवस मोहि कल नहीं, सिसके दम जाए. पिया बिन जिया तरसत है, पल पल बिरह सताए, रैन दिवस मोहि कल नहीं, सिसके दम जाए. इथं प्रियाशिवाय माझं व्याकुळ हृदय तळमळत आहे. प्रतिक्षण त्याचा विरह सतावत आहे. रात्रंदिवस मला शांती नाही. दम कोंडून माझे प्राण जात आहेत. आता विरहिणीची कशी अवस्था होते ते कबीर या दोह्यात सांगतायत. प्रियाच्या विरहांमुळे विरहिणीला दिवस रात्र शांतता म्हणून लाभत नाही. अत्यंतिक घुसमट ती अनुभवती आहे. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. प्रिया विना मम जीव तरसतो, विरह मजसी सतावी, अहो रात्र ना शांती मजसी, प्राणही कोंडून जाय. प्रिया विना मम जीव तरसतो, विरह मजसी सतावी, अहो रात्र ना शांती मजसी, प्राणही कोंडून जाय. पुढचा दोहा ऐकूया 72वा. जो जन बिरही नाम के, तिनकी गति है ये, देही से उधम करे, सुमिरन करे विदेह. जो जन बिरही नाम के, तिनकी गति है ये, देही से उधम करे, सुमिरन करे विदेह. अर्थ ऐकूया दोह्याचा. जे रामनामाचे विरही आहेत त्यांची गत अशी आहे की ते शरीराने परिश्रम करतात, पण ते आत्मस्वरूपाचं ध्यान किंवा स्मरण करत राहतात. विरही मनुष्य इतर सर्वसामान्य माणसांसारखा दिसत असला ना तरी त्याची अंतरस्थिती वेगळी असते. तोही देहाने सर्व कामं करतच असतो, पण त्यांच्या मनात सतत हरिचिंतन चाललेलं असतं. आता आपण ऐकूया या दोह्यावरची मराठी साखी. विरह वेदना जास सतावी, जरी दिसे सामान्य, देहाने तो जरी वावरे, करीतो नामस्मरण. विरह वेदना जास सतावी, जरी दिसे सामान्य, देहाने तो जरी वावरे, करीतो नामस्मरण. 73वा दोहा ऐकूयात. मैं तुमको ढूंढत फिरूं, कहूँ न मिलिया राम, हिरदा माही उठी मिले, कुशल तुम्हारे का. मैं तुमको ढूंढत फिरूं, कहूँ न मिलिया राम,
हिरदा माही उठी मिले, कुशल तुम्हारे का. अर्थ, हे प्रभू, मी तुम्हाला सर्व ठिकाणी शोधत राहिलोय, परंतु तू मात्र मला कुठेही सापडला नाहीस. जेव्हा भेटलास तेव्हा तू माझ्या हृदयातूनच प्रकट झालास. अशी तुझी करणी अद्भुत आणि अलौकिक आहे. इथे साधक परमात्म्याला बाहेर शोधत राहतो, वन वन फिरत राहतो, पण परमात्मा तर हृदयातच आहे. म्हणजेच काखेत कळसा, गावाला वळसा अशी साधकाची स्थिती आहे. आता आपण ऐकूया या दोह्यावरची मराठी साखी. तुझला शोधितो फिरलो वन वन, राम दिसे न कोठे. भेटलास तू रे मम हृदयी, कृत्य तुझे हे मोठे. तुझला शोधितो फिरलो वन वन, राम दिसे न कोठे. भेटलास तू रे मम हृदयी, कृत्य तुझे हे मोठे. 74वा दोहा ऐकूयात. सब कोय बिरहिनी प्रिय रे, तू बिरहिनी क्यों लाल. परचा पाया पीवका, यो हम भई निहाल. सब कोय बिरहिनी प्रिय रे, तू बिरहिनी क्यों लाल. परचा पाया पीवका, यो हम भई निहाल. दोह्याचा अर्थ ऐकूया. विरहिणीला एकाने प्रश्न विचारला की सर्व विरहिणी आपल्या प्रेमास्पदाच्या विरहात फिक्कट पडतात, पण तुझ्या चेहऱ्यावर अजूनही लाली कशी आहे. तेव्हा तिने काय उत्तर दिलंय की जेव्हा मी आपल्या प्रियाचा पूर्ण परिचय करून घेतला तेव्हा कृतार्थ झाले आणि म्हणूनच मी प्रसन्न आहे. तर या दोह्यात कबीरांनी विरहिणीचं एक वेगळंच चित्र रंगवलंय. विरहिणी ही प्रियाच्या विरहात खंगून गेलेली असते, कारण तिला त्याच्या वाचून अन्न पाणी गोड लागतच नाही. विरहामुळे तिचं शरीर म्हणजे हाडाचा सापळा झालेला असतो, चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. पण या दोह्यात कबीर म्हणतात की विरहिणी विरहात चूर झालेली असूनही तिच्या चेहऱ्यावर लालिमा रक्तिमा दिसत आहे. त्याचं कारण विरहिणी सांगतेय की तिने प्रियाचा परिचय करून घेतलेला आहे आणि त्यामुळेच ती प्रियाच्या रंगात रंगलेली आहे. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. विरही जळती विरहिणी तू तर, दिससी मजसी प्रसन्न. प्रियाचा मज परिचय झाला, कृतार्थ ते तन मन. विरही जळती विरहिणी तू तर, दिससी मजसी प्रसन्न. प्रियाचा मज परिचय झाला, कृतार्थ ते तन मन.